नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत टाटा मेमोरियल सेंटर इथे बऱ्याचशा पदांसाठी जागा निघालेल्या आहेत. तर कुठल्या जागा आहेत, त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. टाटा मेमोरेबल सेंटर ॲडव्हान्स सेंटर फॉर द ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर. तर नवी मुंबईचं हे सेंटर आहे. तर यासाठी पोझिशन्स अवेलेबलची ॲड आहे. द टाटा मेमोरेबल सेंटर TMC या अंतर्गत असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 4 अनरिझर्व आणि 2 OBC या लेवलच्या आहेत. लेवल 7ची पे स्केल इथे या असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी असणार आहे. इनिशियल पे हे तुमचं 44,900 प्लस अलाउन्सेस तुम्हाला असतील. अप्पर एज लिमिट याचा 40 आहे. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स जे आहे तर ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी डिग्री और डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, हेल्थकेअर मॅनेजमेंट फ्रॉम अ रेप्युटेड इन्स्टिट्यूशन. इसेन्शियल एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एस्टॅब्लिशमेंट मॅटर्स रिक्रुटमेंट यात एक्सपिरियन्स हवा आहे. कॅन्डिडेट वर्किंग इन द गव्हर्नमेंट और ऑटोनॉमस बॉडी should have 8 years of experience and must be pay matrix level 5. सो पे मॅट्रिक्स लेवल 5वर 2800ची ग्रेड्स पे आणि त्याच्यावरती असणारे गव्हर्नमेंटचा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स असणारे सुद्धा या पदासाठी अप्लाय करू शकणार आहेत. कॅन्डिडेट्स वर्किंग इन प्रायव्हेट सेक्टर शुड हॅव 8 years ऑफ एक्सपिरियन्स. कॅन्डिडेट शुड बी ड्रॉईंग करंट ग्रॉस सॅलरी इक्विव्हॅलंट टू पे मॅट्रिक्स लेवल 6. ग्रेड पे 4,200 दॅट इज अप्रॉक्सिमेटली 71,975 पर मंथ अँड अबोवची सॅलरी असणाऱ्या व्यक्ती या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकतील. लोकेशन हे ACTREC टाटा मेमोरियल सेंटर खारघर नवी मुंबई इथे असणार आहे. दुसरी पोझिशन आहे असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर, एक SC साठी आणि एक OBC साठी असणार आहे. लेवल ऑफ पे मॅट्रिक्स L7 लेवल 7 असणार आहे. 44,900 40 एज लिमिट. एक्सपिरियन्स इन अकाउंट डिपार्टमेंट डिलिंग विथ बिलिंग, सॅलरी, बजेट, कॅश अँड बँक, बॅलन्स शीट यामध्ये अनुभव असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी डिग्री और डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट फ्रॉम अ रेप्युटेड इन्स्टिट्यूशन असलं पाहिजे. कॅन्डिडेट वर्किंग इन गव्हर्नमेंट 8 वर्षाचा अनुभव आणि ग्रेड पे 2,800 2800चा वरती असलं पाहिजे. प्रायव्हेटमध्ये 4,200ची असली पाहिजे. अप्रॉक्स 71,975 पर मंथ असलं पाहिजे त्यांना पेमेंट, तेव्हाच ते या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकतील. प्रोफेशनल क्वालिफिकेशन ऑफ अ चार्ट अँड अकाउंट जर असलं 3 years एक्सपिरियन्स हा त्यांना असणार आहे किंवा 5 वर्षाचा टोटल एक्सपिरियन्स प्री और पोस्ट CA असतील तर त्यांना फक्त 3 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा अनुभव जर असेल तर ते या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. लोकेशन जे आहे ते टाटा मेमोरेबल सेंटर खारघर नवी मुंबई इथे लोकेशन आहे. पुढचं पद आहे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर परचेस, एक अनरिझर्वसाठी, एक SC साठी आणि एक OBC साठी, अशा टोटल 3 पोझिशन आहेत. लेवल 6चं पे मॅट्रिक्स आहे. 44,900 इनिशियल पे असेल. 40 अप्पर एज लिमिट 40 आहे. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ग्रॅज्युएट पाहिजे, डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट अँड रेप्युटेड इन्स्टिट्यूशन. इसेन्शियल एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स केमिकल लॅबोरेटरी अँड हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस अँड ड्रग्स, सर्जिकल किट्स, रिएजंट्स ETCमध्ये असणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटमध्ये असतील तर 8 वर्षाचा अनुभव. लेवल पेचं ग्रेड पे 2800चं पे मॅट्रिक्स असलं पाहिजे. कॅन्डिडेट्स वर्किंग प्रायव्हेटमध्ये असतील तर 71,975चा वरती त्यांना असलं पाहिजे. या पोझिशनसाठी लोकेशन खारघर नवी मुंबई आहे. पुढची पोझिशन आहे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्टोअर, एकच आहे अनरिझर्वसाठी. लेवल 7चं पे स्केल 44,900 इनिशियल पे, 40 वर्ष अप्पर एज लिमिट. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आहे. ग्रॅज्युएट असले पाहिजे किंवा डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट असलं पाहिजे. इसेन्शियल एक्सपिरियन्स हा केमिकल लॅबोरेटरी, हॉस्पिटल इक्विपमेंट यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि सेम पोझिशन गव्हर्नमेंटमध्ये 8 वर्षाचा अनुभव, लेवल पे मॅट्रिक्स 5वर काम केलेलं असणं गरजेचं आहे. प्रायव्हेटमध्ये लेवल 6वर 71,975चा वरती किंवा तेवढं पेमेंट स्केलवाले ॲप्लिकेशन या पोझिशनसाठी करू शकतील. खारघर नवी मुंबई इथे हे लोकेशन आहे. पुढची पोझिशन आहे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर परचेस अँड स्टोअर, एक पोझिशन आहे अनरिझर्व. लेवल 7 पे मॅट्रिक्स. इनिशियल पे 44,900, एज लिमिट आहे 40 years. एक्सपिरियन्स आहे
डिग्री असली पाहिजे मटेरियल मॅनेजमेंट आणि याच्यात इसेन्शियल एक्सपिरियन्स हा परचेस स्टोअर यामधनं असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट्स वर्किंग इन अ गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडी 8 वर्षाचा अनुभव, ग्रेड पे 2800चं असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट्स वर्किंग इन प्रायव्हेट लेवल 6 ग्रेड पे 4200चा आणि 71,975 पर मंथ पेमेंट असणं गरजेचं आहे. पुढचे पोझिशन आहे सायंटिस्ट असिस्टंट सी न्यूक्लिअर मेडिसिन अनरिझर्व एक पोझिशन लेवल 7चं पे मॅट्रिक्स इनिशियल पे 44,900. अप्पर एज लिमिट इथे 35 आहे. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी न्यूक्लिअर मेडिसिन और इक्विवलंट असणं गरजेचं आहे विथ DFIT DMRIT अँड पास RSO लेवल 2 न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये एक्झामिनेशन कंडक्टेड बाय RPAD. कॅन्डिडेट शूड हॅव मिनिमम 1 years ऑफ एक्सपिरियन्स पोस्ट क्वालिफिकेशन इन द रिलेव्हंट फील्ड. तर 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं पाहिजे. त्याचबरोबर DFIT आणि DMRIT यांचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लोकेशन खारघर आहे या पोझिशनसाठी. पुढचं पद आहे नर्स ए फिमेल, 1 रिझर्व 1 SC आणि 2 OBC अशा चार पोझिशन आहेत. लेवल 7चं पे मॅट्रिक्स इनिशियल पे 44,900. एज लिमिट 30 आहे. मॅक्स एज लिमिट अप्पर एज लिमिट 30 आहे. एक्सपिरियन्स हा जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ प्लस डिप्लोमा असणं गरजेचं आहे. ऑन्कोलॉजी नर्सिंग विथ 1 वर्षाचा क्लिनिकल एक्सपिरियन्स इन अ 50 बेडेड हॉस्पिटल 50 बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अनुभव असणं गरजेचं आहे किंवा बेसिक और पोस्ट बेसिक BSc नर्सिंग विथ 1 year क्लिनिकल एक्सपिरियन्स इन मिनिमम 50 बेड. BSc डिग्री असलं पाहिजे किंवा 1 वर्ष आणि BSc डिग्रीसोबत 1 वर्षाचा एक्सपिरियन्स 50पेक्षा जास्त बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे. क्लिनिकल एक्सपिरियन्स बिफोर पोस्ट बेसिक BSc शॉल ऑल्सो बी कन्सिडर्ड. BScचा अगोदरसुद्धा तुमचा जर डिप्लोमानंतर अनुभव असेल नर्सिंगचा तोसुद्धा तुमचा या पोझिशनसाठी कन्सिडर केला जाणार आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव डन डिप्लोमा इन नर्सिंग ऑन्कोलॉजी इन TMC अँड सर्व द एंटायर बॉन्ड पिरियड विल गिवन रिलॅक्सेशन ऑफ एज 5 years. जे TMCमध्ये ऑलरेडी नर्सिंग केलेलं आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर त्यांना 5 वर्षाची सूट ऑलरेडी देण्यात येणार आहे. लोकेशन खारघर आहे, नवी मुंबई. नर्स ए 5 अनरिझर्व 2 ST 3 OBC 1 PWD अशा टोटल 11 पोझिशनसाठी नर्स एची पोझिशन आहे. लेवल पे मॅट्रिक्स 7 44,900. इनिशियल पे मॅक्झिमम एज लिमिट 30 वर्ष. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स हा जनरल नर्सिंगची डिग्री असलं पाहिजे किंवा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सोबत असणं गरजेचं आहे. लोकेशन खारघर आहे. सायंटिस्ट असिस्टंट B ट्रान्सफ्युजन मेडिसिन 1 अनरिझर्व आहे. लेवल 6 आहे. इनिशियल पे 35,400 30 वर्ष. क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स BSc बायोकेमिस्ट्री केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी मायक्रोबायोलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. लोकेशन खारघर असणं गरजेचं आहे. सायंटिस्ट असिस्टंट B ॲनेस्थेशियामध्ये असणं गरजेचं आहे. लेवल 6 पे स्केल 35,400 30 वर्ष. अपर एज लिमिट 30 वर्ष. क्वालिफिकेशन हे BSc 50% मार्क्स अँड सर्टिफिकेट. डिप्लोमा कोर्स हा ICU किंवा OT टेक्निशियनमध्ये असणं गरजेचं आहे किंवा बॅचलर डिग्री इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये OTमध्ये असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स हा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. लोकेशन खारघर आहे. सायंटिस्ट असिस्टंट B डेंटल प्रोस्थेटिक सर्जरी मेकॅनिक म्हणून एक पोझिशन आहे अनरिझर्वसाठी. लेवल 6चं पे स्केल 35,400 30 वर्ष. अप्पर एज लिमिट BSc एनी सब्जेक्ट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क्स अँड सर्टिफिकेट. डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिक कोर्स 2 वर्षाचा डिप्लोमा त्यांचा असला पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असला पाहिजे. सायंटिस्ट असिस्टंट B रेडिएशन ऑन्कोलॉजी 1 अनरिझर्व 1 ST लेवल 6 35,400 30 years आणि एक्सपिरियन्स आहे BSc फिजिक्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेडिओथेरपी टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. BSc रेडिओथेरपी टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. पुढची पोझिशन आहे सायंटिस्ट असिस्टंट B ॲनिमल सायन्स 1 अनरिझर्व लेवल 6 35,400. अप्पर एज 300. अप्पर एज 30 वर्ष. क्वालिफिकेशन BSc न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये असणं गरजेचं आहे किंवा BSc इन एनी ब्रांच बायोलॉजिकल सायन्स मिनिमम 50% अँड हॅव 1 year ऑफ एक्सपिरियन्स इन लॅबोरेटरी अँड ॲनिमल हँडलिंगमध्ये असणं गरजेचं आहे. डिझायरेबल एक्सपिरियन्स इन रिसर्च लॅबोरेटरी असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर टोटल 4 पदे आहेत. 2 अनरिझर्व 1 ST 1 OBC. लेवल 6चं पे मॅट्रिक्स असणार आहे 35,400 लेवल पे असेल.
इनिशियल पे 27 अप्पर एज लिमिट आहे. एक सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना 5 वर्षाचं एक्झम्पशन इथे दिलं जाईल. एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्स सर्व्हिसमॅनसाठी मिनिमम 15 वर्ष त्यांनी रँक ऑफ हवलदार सर्जंट पेटी ऑफिसर म्हणून एक्स सर्व्हिसमॅन म्हणून सर्व केलेलं असणं गरजेचं आहे. फॉर सिव्हिलियन कॅन्डिडेटसाठी ग्रॅज्युएशन फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी शुड बी इन पोझिशन ऑफ NCC सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट विथ वर्क एक्सपिरियन्स ऑफ मिनिमम 5 इयर्स ॲज अ सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी सुपरवायझर, सिक्युरिटी असिस्टंट इन अ लार्ज सिव्हिल ऑर्गनायझेशन, हॉटेल, हॉस्पिटल, एअरपोर्ट विथ गुड पब्लिक रिलेशन्स यामध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. यांना फिजिकलसुद्धा रिक्वायरमेंट आहे. मिनिमम हाईट जनरलसाठी 167 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू हिली रिजन्स 165, कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू ST 162, चेस्ट जी आहे ती न फुगवता 80, फुगवल्यानंतर 85, कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू ST 77 आणि फुगवल्यानंतर 82 त्यांची चेस्ट ही भरली पाहिजे. सिलेक्शन मेथड ही फिजिकल टेस्ट, रिटन एक्झामिनेशन अँड स्किल टेस्ट अशा 3 स्टेजेसमध्ये होणार आहे. फिजिकल टेस्ट ही 100 मीटर रनिंग असेल एक सर्व्हिसमॅन आणि सिव्हिलियनसाठी. एक सर्व्हिसमॅनसाठी 20 सेकंद असतील, सिव्हिलियनसाठी 16 सेकंद. इव्हेंट्स पुशअप्स असतील. अप्पर एज जे आहे ते 30 वर्ष, 31 ते 40 वर्ष, 41 ते 45 वर्ष आणि अबो इयर्स. सेटअप्स असतील. एज ग्रुप 30 असेल तर 25 ते 29, 31 ते 40 असेल 20 ते 24, 41 ते 45 असतील 15 ते 19 आणि अबो 45 असतील तर 10 ते 15 सेटअप्स त्यांच्यासाठी असतील. पुढची पोझिशन आहे फार्मासिस्ट B. एक पोझिशन अनरिझर्व्ड लेवल 5, 29,200. इनिशियल पे, अपर एज लिमिट 30, क्वालिफिकेशन B.Pharm और D.Pharm, रजिस्ट्रेशन विथ स्टेट फार्मसी